म्हणजे कुठंतरी विद्यार्थ्याचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतं आहे. ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र आंदोलन आम्ही करू आणि हा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आयुष्यावर जर तुम्ही उठत असाल तर तुमचे कपडे सुद्धा साबीत राहणार नाहीत, याचा इशारा, गर्भित इशारा आमच्या बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी दिलाय. आणि या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसून चालणार नाही. जर सरकारने असंच चालू ठेवलं तर एक वेळेस आम्ही नेपाळसारखी परिस्थिती करू. सगळे विद्यार्थी मिळून आम्ही सरकार उलटून टाकू. सोनम वांगचूक यांनी लोकशाही मार्गानं आंदोलन केलं, उपोषणास बसले विद्यार्थ्यांसाठी. त्या माणसाचं काही देणं घेणं नव्हतं त्या बाबतीत. त्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन बसले, पण हे गेंड्याच्या कातडी पांघरलेलं जे सरकार आहे ना सत्तेत बसलेलं, त्यांनी काय केलं माहिती आहे का? डॉक्टराच्या वेशात पोलिसांना धाडलं आणि त्या माणसाला उठून नेलो. आणि फक्त ती जी ठिणगी पडली का, ती एका जिल्ह्यात नाही, एका विभागात नाही, एका राज्यात नाही, तर अख्ख्या भारतामध्ये ती ठिणगी पडली. आणि ती ठिणगी आली आहे सध्या बीडमध्ये. शरदचंद्र पवार गटाचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ना काँग्रेसचे, यांनी त्याच्या निषेधार्थ सध्या हे सगळे आंदोलन बसले. आणि त्यांच्या सोबत आहेत कोण माहिती आहे का? ठीक आहे, यांचं मी समजू शकतो, हे सगळे राजकारणी आहेत, पण त्यांच्या सोबत कोण आहे माहिती आहे? सध्या विद्यार्थी आहेत हे सगळे. त्यांच्यासाठी हे सगळं चालू आहे. माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे, हे नीटचा पेपर वगैरे फुटला, पोरं पुरे अपाट मेले बघ, आत्महत्या केले बघ. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? सामान्य जे आपल्या कुटुंबातले आहेत का, आपण मिडल क्लास पोरं, तसल्या पोरांनी आत्महत्या केल्या बघा. आणि सत्तेत बसलेलं जे सरकार आहे का, हे गेंड्याची कातडी पांघरलेलं. तुम्ही पोरं ठीक आहे कोर्टात वगैरे जाताना कोर्टाच्या पायऱ्या झिजल्या रे, पण अजून न्याय मिळत नाही काय गोष्टीत. पुढं काय करणार आहेस? पुढं हे जर सरकारने असंच चालू ठेवलं तर एक वेळेस आम्ही नेपाळसारखी परिस्थिती करू. सगळे विद्यार्थी मिळून आम्ही सरकार उलटून टाकू. या सरकारला तोपर्यंत बी कळायला मार्ग नसला तर सरकारचं काय खरं नाही. आम्ही ही जी युवा शक्ती आहे ही सरकारला दाखवून देऊ. जर का नाहीच ऐकलं सरकारने वगैरे, आता सोनम वांगचूकने तर केलं की उपोषण वगैरे केलं, डॉक्टरच्या वेशात आणले होते पोलिस. हा सरकार असं बरेचसे असे काय म्हणतात, बरेचसे असे काही कुठाने करीत आहेत की बाकीचे वेश बदलून येते तर लोकांना असं हे केलं. ते तर सरकारला एकदा धडा शिकवायलाच पाहिजे. तुम्ही सध्या आंदोलन करायला बसला तर ठीक आहे, पण तुम्हाला वाटतं हे सगळं आंदोलन वगैरे करून काहीतरी होईल म्हणून सरकार बदलेल वगैरे, त्यांचं मन परिवर्तन होईल? आता ह्या आमच्या भैयांनी सांगितलं की नेपाळसारखी परिस्थिती या देशामध्ये आणणार आहे. म्हणजे केंद्राच्या सरकारमधले जे मंत्रीगण आहेत त्यांचे कपडे सुद्धा हे विद्यार्थी तरुणाई जी देशातली आहे ना, त्यांच्या आयुष्यावर जर तुम्ही उठत असाल तर तुमचे कपडे सुद्धा साबीत राहणार नाहीत, याचा इशारा, गर्भित इशारा आमच्या बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी दिलाय. हे सरकारने ध्यानात ठेवलं पाहिजे. दादा, आंदोलन वगैरे सगळं झालं, हे सगळ्या गोष्टी झाल्या, ठीक आहे, हे सगळं राजकारण वगैरे सध्या त्या गोष्टीवर चालू आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे की आंदोलनं करून, उपोषणं करून, मोर्चे काढून सगळ्या गोष्टी मिटतील आणि खरंच लोकशाही पुन्हा एकदा प्रस्थापित होईल का आपल्या भारतामध्ये? आज या ठिकाणी सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये आदरणीय राजेंद्रजी मस्के साहेब यांनी आज या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे. या ठिकाणी जिल्ह्याभरामधून विद्यार्थी तसेच सर्व पक्षाचे या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. आज गेल्या 23 दिवसापासून सोनम वांगचूक यांचा आज उपोषणाचा 23वा दिवस आहे. मला वाटतं सकाळी लवकरच त्यांना या ठिकाणी आंदोलन चालू असताना उचलून नेलं, अपराध्यासारखं उचलून नेलं. ते या सरकारचं योग्य धोरण नसल्यामुळं आणि त्या सरकारला सोनम वांगचूक हे आंदोलन पाठीमागं घेत नाहीत, त्यांना उचलून नेण्यात आलं. परंतु अभिजित दिपके असतील आणि इतर सर्व महाराष्ट्रातून, सगळ्या देशभरातून त्यांना पाठिंबा आहे. आणि या पाठिंबाच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे. त्यामुळे या सरकारला या आंदोलनाची भीती बसली आणि त्या भीतीच्या माध्यमातूनच ते विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत आहेत. आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवरती लाठीचार्जसुद्धा जंतर मंतरवरती झाला. आज एवढे विद्यार्थी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आंदोलन करत आहेत, परंतु त्यांना न्याय मिळत नाही. असे पेपर फुटीचे प्रकार जर झाले तर आत्ताच माझ्या मित्राने आता या ठिकाणी सांगितलं की 5 लाख रुपये 10 लाख रुपये घेऊन पेपर या ठिकाणी एकेका विद्यार्थ्याला विकला जातो. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असेल, सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असेल, त्या मुलाला न्याय मिळत नाही. आणि त्या माध्यमातून त्यांच्या
गेल्या 21 मुलांनी आत्महत्या केल्यात आणि त्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत. त्यांना न्याय देण्याचं जर काम करायचं असेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य सर्व जणांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं लागेल. आणि या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसून चालणार नाही. म्हणून आज या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याभरातून सगळे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. म्हणून होता होईल तेवढा लवकरात लवकर या सरकारला जाग येऊन त्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे अशी या ठिकाणी आमच्या आंदोलनकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे. आणि आम्ही सगळं विद्यार्थ्यांसोबत जोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही, राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत हा आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे या ठिकाणी, असं मी सांगू इच्छितो. दादा, जे विद्यार्थी आहेत का त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या नाही केल्या, त्या विद्यार्थ्यांचा ह्या सरकारने खून केला, या सिस्टीमने खून केला. तुम्ही आंदोलन वगैरे करताय, पण ठीक आहे, मरणारा मेला तो विद्यार्थी, त्यांच्या आईवडिलांचं काय? आणि हे सरकारच्या ते पायऱ्या तरी कुठपर्यंत झिजवणार आहे, त्यांचं कुटुंब तरी कोर्टात जाऊन? बरोबर आहे, कारण की नेट पेपर फुटीमध्ये जो प्रकार बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये या देशातल्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वासच या ठिकाणी खचलेला आहे. कारण की 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तुम्ही म्हणताय की ते विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, आता पुढचं काय वस्तुस्थिती आहे? कारण की लोकशाही पद्धतीनेच आपल्याला आंदोलन करून या ठिकाणी तो राजीनामा घ्यावा लागेल, परंतु लोकशाहीच या सरकारला मान्य नाही. ज्या वेळेस कुठलीही एखादा भ्रष्टाचार पुढे येतो, कुठल्या एखाद्या खात्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो, अगदी त्याच पद्धतीनं नेट पेपर फुटीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे ही रास्त मागणी आहे. कारण की त्याला जिम्मेदार ते सरकारमधला मंत्री आहे. सिस्टीममध्ये ते असल्यामुळं, संवैधानिक पदावर ते बसल्यामुळं त्यांचा राजीनामा मागणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं मांडण्याचं काम या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत, परंतु हे सरकार त्याच्याकडं दुर्लक्ष करतं आहे. आता आज आपण बघतो आहे जंतर मंतरवरती काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा लोंढाची लोंढे त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. हजारो, शेकडो, लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांच्या पाठीमागची भावना एकच आहे की जो त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याला कारणीभूत असणारे मंत्री घरी गेले पाहिजेत, परंतु त्यांना देखील लाठीचार्ज होतो आहे. म्हणजे कुठंतरी विद्यार्थ्याचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतं आहे. ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र आंदोलन आम्ही करू आणि हा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. खरं सांगायचं झालं ना तर या सरकारने माहिती आहे का, ह्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या नाही केल्या, या सरकारने त्या विद्यार्थ्यांचा खून केला. त्या विद्यार्थ्याचे पालक जातील आता कोर्टात, कोर्टाच्या पायऱ्या झिजल्या न्याय मागू. त्यांच्या काही लोक तर अशी झाली, म्हातारी होऊन मेली लोक, पण त्यांना न्याय नाही मिळाला. पण हे सरकार आहे का दंगली घडवणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना क्लीन चिट देतं आणि ते बाहेर वावरत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता हे आंदोलन कुठपर्यंत, उपोषण कुठपर्यंत, मेला तो. आणि तुकोबांची एक ओळ आहे, सत्या महामनी नसे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. त्या उक्तीप्रमाणेच हे गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे का, यांना मी पुढे आणूनच राहणार. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे. मी आहे सध्या बीडच्या कलेक्टर ऑफिससमोर. लोकांचे टीव्ही पाहताय आपण.